मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंद लाट ती चांद रात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळ उन्हाची वाराबंद ती पावसाची सर चिंब तिन्ही ऋतूंचे सारे रंग तिची अदा ही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हसू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी नवी नवीशी जुनी कहाणी ती बावरीशी मृगनैनी ती सावरीशी सांज ओली मागील भागात आपण पाहिलं आय एम सेल्वी मार्लो. सर तिचं काय झालं माहितीये का, त्यांना ना आठवड्याभरात वेळ नाहीये, सो त्यांना तुम्हाला आत्ताच भेटायचं एका तासाभरात. तुम्हाला जमणार आहे का? बरं ठीक आहे, पण मग मी कुठे भेटायचं ते कळवाल का मला? सर त्या तुम्हाला फोन करतील. चालेल? चालेल. अरे यार पण फोटो मध्ये एवढा लाल बुंद चेहरा चांगला दिसणार नाही, थोडं स्माईल. ओके, पुढच्या संडेला आपण दोघं कुठेतरी बाहेर जाऊ, दोघच. ओके? आता पुढे. हॅलो. हॅलो विनय. हो मी विनयच बोलतोय. आपण कोण बोलताय? मी शर्वरी बोलते. मला मंडळातून तुमचा नंबर मिळाला. मी तुम्हाला भेटू शकते का आता? हो हो, नाही हो, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठे भेटू? मी तुम्हाला लगेच ऍड्रेस पाठवतो. ओके. हां, थँक्यू. तू बघायला पाहिजे होता सुविधा राघवचा चेहरा. झॉम्बीच्या चेहऱ्यावर जास्त एक्सप्रेशन असतात. म्हणजे मी मिस केलंय सगळं. हे पण मानलं पाहिजे त्या मुलीला. नाहीतर काय, अगं इतकी वर्ष ह्याच्यासोबत राहतोय मी, राघवने कॉम्प्लिमेंट दिली आणि मुलगी लाजली नाही असं कधी होतच नाही. बरं काहीच नाही, एक तर स्माइल मिळतेच बाबा. अरे हो, मला माहिती आहे ना, म्हणजे माझं लग्न ठरलंय, पण तरी हा माझ्या चेहऱ्यावर स्माइल आणतो. नाहीतर काय, अगं त्या दिवशी एका लग्नात आजीला म्हणाला, आजीबाई तुम्ही नवरीपेक्षा खूप सुंदर दिसताय, आणि त्या आजीला पण खरं वाटलं. गपरे गपरे काय. अगं सुविधा, त्या सेल्वीने एकदाही ह्याच्याकडे बघितलं नाही. खरंच? हा. शपथ. काय राघव, कसं वाटतंय? म्हणजे कुठल्याही मुलीने भाव दिला नाही म्हटल्यावर? सांग ना, सांग ना, कसं वाटतंय? तुम्ही एक गोष्ट नोटीस केलीत, ती एवढी सुंदर असून पण मी तिला कॉम्प्लिमेंट दिलेलं आवडलं नाही. अरे कारण तिला कळलं असणार की तू फ्लर्ट करतोयस. कारण ती सुंदर आहे हे तिला सगळेच सांगत असतील, पण ती तिच्या कामात किती चांगली आहे हे तिला कोणीच बोललं नसणार. बघ तू, पुढच्या भेटीत ती सेल्वी मला स्वतःहून भाव देते की नाही ते. इम्पॉसिबल. एवढंच नाही, त्या सेल्वीला पटवून सुद्धा दाखवतो. मे आय कम इन सर? यस कम इन. मला बोलवलं सर? यस, बस. मला तुझ्याशी बोलायचं. देयर इज अ प्रॉब्लेम गोइंग ऑन. माझ्यामुळे? येस ऑफकोर्स. मी तुला अपॉइंट केल्यापासून बघतोय, तेव्हाचा सुमित आणि आत्ताचा खूप बदल झालाय तुझ्यात. नाही सॉरी सर, मला कळलं नाही, तुम्ही क्लिअर बोललात तर. नक्कीच. गेली 2 वर्ष मी तुला ऑब्झर्व करतोय, तेव्हा कधी जाणवलं नाही, पण आता जाणवायला लागलंय. तू वरचढ व्हायला लागलायस.
इवन माझ्या बरोबर वागताना सुद्धा. बॉस कोण आहे रे, तू का मी? ऑफकोर्स तुम्ही सर. मग बॉसशी असं वागतात? सर पण मी असा कधी वागलो तुमच्याशी? हो, तुला आठवतच नाहीये ना काही? आठव जरा, आठव. त्या बेबी सोपच्या ऍडची मीटिंग आठव. त्यावेळेस तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागलास ते बरोबर आहे? इन फ्रंट ऑफ माय स्टाफ. सर, इफ यू रिअली फील सो, आय एम व्हेरी सॉरी. नाही नाही नाही, प्रश्न सॉरीचा नाहीये रे. जे त्यावेळेस घडलं ते ह्याच्या पुढेही घडू शकतं, आणि ते घडू नये म्हणून मी हा निर्णय घेतलाय. ओके. सर, या लेटरमध्ये जो काही डिसिजन असेल तुम्हाला मान्य आहे. मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगायची. माझं काम ही माझ्या आयुष्यातली फार महत्वाची गोष्ट आहे. मी कधी कधी वाहवत जातो, मला मान्य आहे, आणि त्यामुळे मी कदाचित तुम्हाला डिसरिस्पेक्टफुलही वाटलं असेल, पण सर माझे इंटेन्शन्स तसे कधीच नव्हते. मी खरंच तुमचा खूप आदर करतो. येस, आय हर्ड इट. I heard it for so many times. Now open the letter. ग्लोबल स्ट्रॅटेजी हेड? मी? ओ सर, काय? तुला काय वाटलं मी तुला फायर करणार? हो. अरे वेडा आहेस का तू? अरे यू आर अ बिग ॲसेट ऑफ दिस फर्म, आणि तुझ्याकडनं खूप मोठ्या कामाची अपेक्षा आहे आम्हाला. पण सर, आता कोणाचंच प्रमोशन देऊ नाहीये. येस, आय नो, पण कंपनीला ग्लोबल स्ट्रॅटेजी हेडची गरज होती, आणि तुला ॲप्रिसिएशनची. थँक्यू. थँक्यू सर. ऍक्च्युली आय डोंट नो हाऊ टू थँक यू. यू जस्ट डिड इट. पण मगाशी मी जे काय बोललो ना, तेही काही खोटं नव्हतं. तुझ्यात बदल झालाय, पण तो चांगला बदल आहे. यू आर अ लीडर, सुमित, अँड दिस फर्म एक्सपेक्ट्स अ ग्रेट जॉब फ्रॉम यू. येस सर, आय वोंट लेट यू डाऊन. थँक्यू. पण सुमित, हा, ह्या आता नव्या पोझिशनमुळे तुझ्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे. पण तुझी बॅकग्राऊंड बघता कधी कधी अशी मनात शंका येते की तू ही फर्म सोडून तर जाणार नाहीस ना? नाही सर, माझ्या बॅकग्राऊंडमुळे तुम्हाला असं वाटत असेल की मला या नोकरीची गरज नाही, तर तुम्ही चुकताय. माझं काम ही माझ्याकरता आयुष्यातली सर्वात महत्वाची गोष्ट आहे, आणि मी आपली कंपनी सोडून कधीच जाणार नाही. गुड. मला हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून. नाउ गो अँड सेलिब्रेट. नाही, नको, आत्ता नको, काम संपल्यावर. शुअर. या, गुड डे सर. गुड डे. आणि सेलिब्रेशनच्या वेळेस मला विसरू नकोस. सुविधा आली की मी त्याच्याशी बोलतो. ओके? कसा दिसतोय मी? विनय सारखं. बाय द वे, आपण कोण? अरे, या शर्ट आणि टाय मध्ये कसा दिसतोय सांग ना. हे बघ, माझा कॉन्फिडन्स वाढलाय. या दोन मुलींपैकी एक तरी आज मला नक्की हो म्हणेल बघ. अच्छा, मुलींना बघायला तू टाय घालून आलायस का? नाही, काही नाही. मला वाटलं तुझ्या जॉबचा इंटरव्ह्यू वगैरे आहे की काय. नको घालू का? हे बघ, तुझ्या जॉबच्या ठिकाणी तुला टाय घालावं लागतो, मान्य आहे मला. पण अशा वेळेला लोक हे टाय काढून खिशात ठेवतात. नाही, हे बघ, हे असं होतं माझं. या छोट्या छोट्या गोष्टींना माझ्या लक्षातच राहत नाही. स्पीकर नॉट. मी आहे ना, तो टेबल मी तुझ्यासाठी बुक केलाय. जा, जाऊन बस. नाही, ते मी करतो, पण तुला जर असं वाटलं की मीटिंग मध्ये काहीतरी प्रॉब्लेम चाललाय तर लगेच तिकडे ये, आणि माझ्यावर प्लीज लक्ष ठेव. नाहीतर एखादी सुंदर मुलगी दिसली की जाशील तिच्या मागे आणि मला विसरशील. नाही, आणि प्लीज विश मी लक. भाई ये तुम्ही. जा 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 जा. थँक्स.
हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर ग्लोबल स्ट्रॅटेजी हेड. थँक्यू. पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? ऑल थँक्स टू माय HR फ्रेंड्स. ही न्यूज मला कालच कळली होती. काव्या, मला ही बातमी कळू न देता तू एक अख्खा दिवस घालवलास. सांगितलं असतं तर सरप्राईजचा काय अर्थ राहिला असता का? सुमित, आय एम रिअली हॅपी फॉर यू. क्या बात है मेरे शेर, मेरे चीते. थँक्स. आय नो काव्या, माझ्या प्रमोशनचा आनंद माझ्यापेक्षा तुला जास्त आहे. पण तुझा हा आनंद फार काळ टिकणार नाहीये. का? कारण आता मी तुझा बॉस उरलेलो नाही. आता मी तुझा सुपर बॉस झालेलो आहे आणि माझ्या सगळ्या कमांड्स तुला ऐकावीच लागणार आहे. यार गप्पा नंतर मार. सुमित चल ना, आधी केक कापून घेऊया. हो चल केक कापूयात. एक्सक्यूज मी, हे टेबल ऍक्च्युली रिझर्वड आहे. विनय? हो मी विनयच आहे, पण ऍक्च्युली मी इथे एका वेगळ्या व्यक्तीला भेटायला आलोय. आणि ती व्यक्ती मीच आहे. शर्वरी. तुम्ही सॉरी आय एम सो सॉरी. मी तुम्हाला ओळखलं नाही. का? माझ्या कपड्यावरून का? तुम्हाला सलवार कमीज घालणारी, टिकली लावणारी आणि खाली मान घालून बोलणारी मुलगी अपेक्षित होती वाटतं. नाही ऍक्च्युली राग मानू नका, पण तुमचा फोटो तसाच आहे ना, म्हणून मला. एक्सक्यूज मी. येस. मे आय हेल्प यू? तुम्ही कोणाला शोधताय का? हो ऍक्च्युली म्हणजे माझा मुलगा इथे कामाला आहे. रिसेप्शनिस्ट मला म्हणाले की तो वरच्या फ्लोअरवर असेल. मला कुठे दिसला नाही तो. ते काय ना, लंच आत्ताच संपला त्यामुळे टेबलवर कोण नाहीये. काय ऍक्च्युली तो इथे कामाला होता, म्हणजे आत्ता आहे की नाही मला माहित नाही. तुमचा मुलगा कुठे काम करतो हे तुम्हालाच नाही माहिती? ऍक्च्युली आमचा फारसा कॉन्टॅक्ट नसतो. एनिवेज मी नंतर येतो. एक मिनिट. तुमच्या मुलाचं नाव काय? सुमित. तुम्ही सुमितचे वडील आहात? तुम्हाला सुमित इथे दिसत नाहीये कारण त्याचं स्वतःचं कॅबिन आहे. काय सांगताय? आणि बाय द वे मी काव्या, सुमितची बेस्ट फ्रेंड. नाईस टू मीट यू. आणि अंकल, मी तुम्हाला जे काय बोलले ना ते खरंय. मीच सुमितची बेस्ट फ्रेंड आहे. तुम्हाला राघव आणि विनयने काही सांगू दे. एक 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 मिनिट. हा विनय आणि राघव कोण? त्याचे रूममेट्स. तुम्ही सुमितचेच वडील ना? हो. नाही आता मला ते दोघांची नावं नाही आठवली. बरं सुमितचा केविन कुठे? चला दाखवते. अंकल, तुम्हाला पाहून सुमित फार खुश होणार आहे. कॅन यू बिलीव्ह इट? गेले 2 वर्ष मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे आणि तुमचा फोटो सुद्धा मी कधी पाहिला नाही. आणि आज तुम्ही इथे आला. काय योगायोग आहे. का आज काय आहे? सुमितचं प्रमोशन झालं. ओह आय सी. चला तुम्हाला दाखवते. काय रे,
काय झालं? 5 मिनिटात डेट ओव्हर? अरे मला बोलायचा चान्सच नाही दिला रे. स्वतःच ठरवलं की आपले विचार जुळत नाहीत आणि निघून गेली. मला काय वाटतं माहितीये, ती तुला रिजेक्ट करायचं आधीच ठरवून आली असणार. काही एवढा वाईट आहे का की मुली मला बघायच्या आधीच रिजेक्ट करायचं ठरवून येतात? तसं नाहीये रे. पण बरं मला सांग, तुमचं ते ड्रेसवरून काय डिस्कशन चाललं होतं? अरे ही तीच मुलगी आहे जिला तू घरेलू वगैरे म्हणाला होतास. तिला या अशा कपड्यात मी ओळखलं नाही तर चिडली रे. नाही पण तू म्हणतोस ते बरोबर आहे. काय? फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. मी तिला ओळखलं नाही म्हणून जे माझ्यावर चिडली ते शेवटपर्यंत चिडलेलीच होती. तसं काही नसतं. हे बघ, पहिलं इम्प्रेशन बिघडलं ना तरी दुसरं इम्प्रेशन बनवावं लागतं. आता म्हणू नको ती पण एक कला आहे, तपश्चर्या आहे वगैरे. हे नाही रे जमत माझ्याच्यानं. मला कधी 12वीत असताना पण एवढं टेन्शन आलं नव्हतं आणि त्यात हा गैरसमज झाला. मी काय म्हणतो, मी सरळ घरी जातो आणि मी त्या मुलीला कळवतो की मला बरं नाही, काहीतरी सांगतो. मी तिला पाहिलंय का? मला कसं कळेल ती आली ते? अरे पण तू फोटो बघितलायस ना? आणि तिचं नाव मेघना आहे. हे बघ तू असा रडवेला चेहरा करू नकोस. ती त्या मेघनाने जर तुला असं पाहिलं ना तर ती पण निघून जाईल. बरं माझं ऐक, सगळं विसर आणि त्या मेघनाला नव्या उत्साहाने सामोरं जा. नाव काय म्हणालास? मेघना मोरे. करेक्ट. मग आता त्या मेघना मोरेला मेघना विनय नागपूरकर कसं बनवता येईल याचा विचार. आपलं ट्रेनिंग विसरू नकोस. ओके, मी आलो. नाही हे टेबल तरी बदलतो मी. बरं त्या दुसऱ्या टेबलवर बसा. कॉफी मागवतो. कुठली मागव? रेग्युलर कॅपेचिनो. कॅपेचिनो. ओके. तुमचे डोळे खूप छान आहेत. थँक्स. केसही खूप छान आहेत. थँक्यू. ड्रेसही खूप सुंदर दिसतोय. थँक्यू. कोरडे पडलेत. मी कॉफी घेऊन येतो. आता काय झालं? अरे काही व्हायला बोलायला तर पाहिजे ना. बोलतच नाहीये ती. तू बोल ना. मी काय बोलू? तिला तुझ्याबद्दल सांग. यार तिला ऑकवर्ड वाटत असणार. तू तिला कम्फर्टेबल कर. की बरं मला सांग, कशी वाटली? छान आहे. कॉफी घेऊन जा. थँक्स. बरं ऐक, कॉफी. थँक्स. थँक्स. परत थँक्स. काय? नाही, तुम्हाला थँक्स म्हणण्याची सवय आहे का? मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो. मी एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. हो, तुमचं प्रोफाईल बघितलंय मी. फाईलवर सगळं लिहिलेलं असतं नाही का? मिस्टर विनय. बोला ना प्लीज. माझा बॉयफ्रेंड आहे आणि आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. पण हे मी अजून आई बाबांना सांगितलं नाहीये कारण तो सेटल्ड नाहीये. त्यामुळे मुलं बघायचं नाटक करावं लागतंय मला. नाटक? हो, पण लवकरच पकडली जाणार आहे असं वाटतंय कारण मी एवढ्या मुलांना रिजेक्ट केलं आहे की आई बाबांना आता संशयाला लागलाय. पण मग
मी काय करू? तुम्ही प्लीज मला रिजेक्ट कराल? सरप्राईज! बघ तुला भेटायला कोण आलंय. काय सुमित, तुझं प्रमोशन झालं आणि तू बाबांना नाही सांगितलंस? मी केक घेऊन येते. छान आहे तुझं केबिन. बरं वाटलं तुला इथे असं बघून. बाय द वे कॉंग्रॅट्स, प्रमोशन मिळालंय तुला. कॉंग्रॅट्स. प्लीज. काही घेणार तुम्ही? चहा कॉफी? नो थँक्स. आईचा फोन झालाच असेल ना तुला? कशाबद्दल? काय मग, सॅलरी किती वाढली आहे तुझी? काय काम आहे माझ्याकडे? आईनी तुला नाही सांगितलं? नाही, आम्ही फोनवर बोलतो, पण तुमच्या दोघांमध्ये काय डिस्कशन होतं हे मी तिला विचारत नाही. बँगलोरला गेलो होतो बोर्ड मीटिंगसाठी. आपल्या कंपनीच्या मेंबर्सचं असं म्हणणं आहे की तू आपल्या कंपनीचा MD व्हावंस. अँड यू डिझर्व इट. कारण वी नीड यंग ब्लड, यंग व्ह्यूज, यंग थॉट्स फॉर द बेटरमेंट ऑफ अवर कंपनी. शिवाय हे सगळं तुझ्या हक्काचं आहे. माझ्यानंतर तर ते सगळं तुझंच होणार आहे. पण तुला ते नको आहे. त्या जागेवर बसण्याच्या सगळ्या क्वालिटीज तुझ्यात आहेत, पण तुला नाही बसायचं. मला कळेल का? कारण तुम्हाला चांगलंच माहिती आहे. सरदेसाई खानदानाच्या मिळकतीवर उभं न राहता तुला तुझ्या मिळकतीवर नाव कोरायचं या जगात, एस्पेशली मी नसलेल्या तुझ्या जगात. बघा बाबा, आय एम सॉरी. मिस्टर सरदेसाई प्लीज. बाबा, तू शेवटचं बाबा कधी म्हणालास माहित नाही मला. हा, तुझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाला मी तुला सायकल गिफ्ट म्हणून घेऊन आलो होतो. तेव्हा तू पटकन आईकडे गेलास आणि म्हणालास, आई बाबांनी माझ्यासाठी सायकल आणली. तेव्हा बाबा म्हणाला होता. मिस्टर सरदेसाई प्लीज, आपण मागचं नको बोलूयात. आपण आज आणि आत्ता याबद्दल बोलूयात. आणि मला थोडं काम आहे. नवीन जबाबदाऱ्या खांद्यावर आल्या असतील तुझ्या? होय. आम्ही जुन्याच गोळा करतोय असो. वडील या नात्यानं मला तुला एकच सांगावंसं वाटतंय की तू आपल्या कंपनीचा MD व्हावंस. यू डिझर्व इट. सॉरी, आय एम हॅपी हिअर. अँड थँक्स फॉर कमिंग. तू आता लहान नाही राहिलास. यू आर क्वाईट ग्रोन अप नाउ. आय होप यू कॅन अंडरस्टँड. माणसाला एकदा आपली चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा तीच चूक तो नाही करेल. तू मला किंवा तुझ्या आईला किती महत्वाचा आहे, किती गरजेचा आहेस हे सांगायला मी आता इथे आलो नव्हतो. पण मला तुम्ही दोघे पूर्वी जसे होतात ना, तसेच आत्ताही हवे आहात. आत्ता बाय.